दोन्हीही गर्भाशयाच्या ट्यूब ब्लॉक आहेत. मग अशामध्ये लॅप्रोस्कोपी करून ट्यूब ओपन करण्याची सर्जरी केली जाऊ शकते का, ते आज आपण बघणार. जो ट्यूबल ब्लॉक असतो त्याला ते 3 प्रकारचे ब्लॉक असतात. एक प्रॉक्सिमल ब्लॉक म्हणजे जिथे ट्यूब गर्भाशयाला जॉईन होते तिथला ब्लॉक, एक मिडल सेगमेंटचा ब्लॉक आणि एक डिस्टल ब्लॉक. डिस्टल म्हणजे जे फिंगर लाईक प्रोजेक्शन आहे, जे अंड पकडणार आहे तो ब्लॉक. असे 3 प्रकारचे ब्लॉक असतात. हा जो प्रॉक्सिमल ब्लॉक असतो तो गर्भाशयामध्ये दुर्बीण टाकून छोट्याशा वायरद्वारे ओपन करणं खूप सोपं असतं आणि हा ब्लॉक ओपन करून सक्सेसफुली नॅचरल प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस देखील वाढलेले असतात. मिडल मध्ये जो ब्लॉक असतो तो बऱ्याच वेळा ट्युबेक्टमी म्हणजे फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन झाल्यानंतर झालेला ब्लॉक असतो. हा ब्लॉक देखील ओपन करणं शक्य असतं, पण त्यानंतर ट्यूब ओपन होण्याचे चान्सेस फक्त 50% असतात आणि त्यातूनही नॅचरल प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस 25% असतात. नाउ डिस्टल ब्लॉक म्हणजे फिम्ब्रिया जिथे आहेत त्या फिम्ब्रियांचं काम आहे अंड्याला जाऊन उचलणं. हा जर ब्लॉक असेल, हा ब्लॉक काढण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो लॅप्रोस्कोपीद्वारे, पण हा ब्लॉक आपण ओपनही करू शकतो. पण ओपन झाल्यानंतर ह्या फिम्ब्रियाला फंक्शनल करणं अवघड असतं. म्हणजे त्या फिम्ब्रिया जरी ओपन झाल्या, आपण हे फिम्ब्रियांचं हे ओपनिंग क्रिएट पण करू शकतो, पण अशामध्ये प्रेग्नन्सीचे चान्सेस खूप कमी असतात. साधारण 5 ते 10% चान्सेस असतात. त्यामुळे जिथेही डिस्टल ट्यूबल ब्लॉक आहे तिथे लॅप्रोस्कोपी करून ट्यूब ओपन करणं ह्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट जर IVF ला गेलात तर तुमचा सक्सेस रेट वाढलेला असतो.